बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण आज होणार आहे। विमानाला वॉटर जेट सलामी देणार आहेत। क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना भेटवस्तू म्हणून हे पहिलं उड्डाण 8:40 हैदराबादसाठी होणार आहे। तर थोड्याच वेळात हे उड्डाण होईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण आज होत आहे। पाण्याच्या तोफांची सलामी या पहिल्या उड्डाणाच्या वेळेस दिली जाणार आहे। क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या उड्डाणातील प्रवाशांना भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कविता, अत्यंत महत्त्वाचा हा दिवस म्हणता येईल, कारण महत्त्वाकांक्षी असलेला हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यावरचं हे पहिलं उड्डाण आज होईल। नक्कीच प्रणिता, आज आनंदाचा दिवस म्हणावा लागेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्याचं पहिलं उड्डाण जे आहे ते आज होणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। पहिल्या विमानाने जे आहे ते उड्डाण करणार आहे। आपण माझ्या मागे बघतोय या ठिकाणी प्रवासी मोठ्या संख्येने आलेले आहेत। यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण जे होणार आहे या उड्डाणामध्ये यांना प्रवास करता यावा यासाठी यांनी गेल्या 2 महिन्यापासून कविता, आणि त्याचमुळे या प्रवाशांचा आनंद आज असणार आहे, कारण हे पहिलं उड्डाण। त्यांच्याशी संवाद साधा, काय प्रतिक्रिया, काय भावना आहे प्रवाशांच्या, त्याही जाणून घ्या। नक्कीच प्रणिता, आपल्या बरोबर प्रवासी आहेत। सर, या ठिकाणी आपण बघतोय हे LNTचे कर्मचारी असतील किंवा काय असतील, अनेक प्रवासी देखील या ठिकाणी आहे। आपण प्रवाशांशी देखील बोलूया। काय सांगाल, तुम्ही आज या ठिकाणी उड्डाण करणार आहात, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? छान वाटतं। पहिल्यांदाच फर्स्ट टाइम मी विमानामध्ये बसणार आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं। नक्कीच, आणखीन काही युवा पिढी देखील या ठिकाणी आहे। कसं वाटतंय, आज पहिल्यांदा बसणार आहे? पहिल्यांदा अजून काही लहान मुलं आहेत, आपण काय सांगशील, आज पहिल्यांदा विमानात बसणार आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। आम्ही कधी बसलेले नाही, फर्स्ट टाइम आहे। कुठून आलेला आहेस इथे? प्रणित, आपण बघितलं डहाणूवरून देखील या ठिकाणी युवा पिढी आलेली आहे। पहिल्या विमानाचा प्रवास करायचा आहे त्यांना आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने प्रवासी आलेले आहेत। 8 वाजता जे आहे ते बँगलोरवरून येणारं विमान जे आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरणार आहे आणि त्याचबरोबर 8:40 जे आहे हैदराबादसाठी पहिलं विमान जे आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार आहे आणि प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याच नवी मुंबई विमानतळावरती आपण आहोत आणि बघतोय या ठिकाणी प्रवासी जे दाखल झालेले आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी केली जात आहे, तपासणी केली जात आहे। तो तपासणी करून जे आहे ते या प्रवाशांना विमानतळाच्या आतल्या भागामध्ये, आतल्या पॅसेजमध्ये जे आहे ते सोडण्यात येत आहे आणि एकूणच सुरक्षेचं संपूर्ण काळजी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। अदानी समूहाचे मुख्य गौतम अदानी ते देखील या ठिकाणी पहिलं विमान जे या ठिकाणी उड्डाण होणार आहे त्यांच्या स्वागतासाठी गौतम अदानी जे आहे ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि अगदी कविता, त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी त्यासोबतच महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं हे विमानतळ आणि त्यावरचं हे पहिलं उड्डाण अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।